सोमय्या मातोश्रीचा वाद आता कुठल्याही क्षणी राड्यात रूपांतरित होतो की काय अशी स्थिती आहे। कारण सोमय्यांचा मुलगा नील हा मुलुंडमधून निवडणूक लढवतोय। शिवसैनिकांची त्याच्यावर करडी नजर आहे। त्याच्या गाडीतून पैसे आणि साड्या वाटल्या जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आणि बघता बघता गर्दी जमली। किरीट सोमय्या खुद के लड़के को जिताने के लिए उसके चुनाव क्षेत्र में पैसे बांटने के और साड़ी बांटने के लिए आए थे। वहां के लोगों ने उसको रंगे हाथ पकड़ा और लोगों ने जब भी रंगे हाथ पकड़ा तभी वो रणछोड़दार जैसे भाग के गए। मुलुंडच्या पोलीस ठाण्यातली गर्दी स्फोटक झाली। स्वतः किरीट सोमय्या पळून गेल्याचा आरोप सेनेनं केला, पण पोलिसांच्या तपासात नील सोमय्यांच्या गाडीत ना साड्या निघाल्या ना पैसे। सेनेच्या आरोपातली हवा निघाली। फ्लाइंग स्क्वाड जो है इलेक्शन कमीशन के वो अधिकारी आ गए, उनका गाड़ी का सर्च किया गया। वो गाड़ी में कुछ ऑब्जेक्शनेबल मिला नहीं है। किरीट सोमय्यांनी मातोश्रीवर खंडणीचे थेट आरोप केलेत। आता तर त्यांनी भुजबळांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये शिवसेनेनंही मलिदा खाल्ल्याचा आरोप केलाय। त्यावरही शिवसेना खवळली आहे। छगन भुजबळांनी ज्या कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं त्याच कंपन्यांबरोबर त्याच कंपन्यांद्वारा ठाकरे साहेबांचा चार्टर्ड अकाउंटंटनी शिवसेना नेत्यांच्या कंपन्यांमध्ये पण मनी लॉन्ड्रिंग केलं आहे। सोमय्या आणि शिवसेना नेते एकमेकांच्या संपत्ती, काळे धंदे, घोटाळे यावर आरोप प्रत्यारोप करतायत। त्यांची खरंच एकदा चौकशी व्हावीच अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जाते। फक्त आता अशा उखाळ्या पाखाळ्या काढणारे नंतर सत्तेसाठी एकत्र येताना दिसले तर मुंबईकर काय करतील? मनोज देवकरसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई।